माझी केलेली पहिली शॉपिंग असावी आणि मी काय घेतलं तुम्हाला दाखवते. आणि ती म्हणजे असं डोकं आणि मी नुसती काय सांगते, आम्ही खात नाही एवढे म्हणजे प्रत्येक ब्लॉगचं वरण म्हणजे कार्यक्रम असतो लग्नाच्या आधीचा. आधीने सगळ्या पत्रिकांचे सुंदर असे पॅकेट्स बनवले. काय सांगते कसा दिसतो ना, पैसे तर सांगते एवढे घेतो. वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. होप तुम्ही सगळे मस्त असाल, मजेत असाल. आणि आज पण काही विशेष नाहीये, पण तरीही व्लॉग चालू केलेला आहे मी, कारण की आज आम्ही जाणार आहोत सागाव्याला. येस, काहीतरी विशेष आहे. विशेष असं नाही, पण घरी कोणतरी पाहुणे आले असं त्यांना भेटायला जायचं आहे. आणि माई एकटीच पण आहे घरी, कारण की पप्पा गेल्यात कुठे. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली की घरी जाऊन सांगते आणि मी सांगायलाच विसरली. तर येस, पप्पा गेल्यात झारखंडला. म्हणजे बरीच त्यांची मोठी ट्रिप झाली. आता झारखंडला होते, मग अयोध्या, काशी असं फिरून फिरून आता ते फायनली आज किंवा उद्यामध्ये घरी येतीलच. शुभमणी आधी आत्ताच गेल्यात आणि मला थोडंफार आवरायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण पण कामाला बसूया. बाय द वे, मिनी ब्लॉग्स कसे वाटतात मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जो तुळशी वृंदावनचा छोटासा व्हिडिओ होता मिनी ब्लॉग, तो इंस्टाग्रामवर इतका जास्त व्हायरल झाला, त्याला ऑलमोस्ट 300K म्हणजेच 3 लाख लोकांनी तो बघितला. सो थँक्यू सो मच. खूप भारी वाटतं असं. सो आम्ही मोठी गाडी घेऊन चाललोय. सो मी विचार केला की सगळं पॅक पण करते, कारण की 2-3 लग्न आहेत. सो मग साड्या वगैरे सगळंच ते घ्यायला लागतं आणि मग सगळंच घेऊन जाऊ, म्हणजे जरी येताना मोठी गाडी घेऊन ना आलो तरी मग प्रॉब्लेम नाही जाण्याच्या वेळेस. आता मला काय करायचंय, तर मावशी थोड्याच वेळेत येतील. सो त्याआधी थोडासा मला आतून वगैरे झाडू मारून घ्यायचंय. एवढे सारे जाळे होतात ना, म्हणजे कशी काय माहिती. 2 दिवसात झाडू फिरवते मी, तरी पण ते स्पायडरमॅन कुठे असतात देवाला माहिती. आता पण आहेत हा का, कालच फिरवलंय तरीही कुठून येतात काय माहिती. पण तेच सगळं परत एकदा करते. आणि खिडक्या आज पुसून घ्यायच्या आहेत, कारण की माझ्याकडे काहीतरी छान असा प्रॉडक्ट आले. तुम्हाला पण दाखवते, तुम्ही पण बघून घ्या, तुम्हाला पण आवडेल. सुंदर आहे. मेन युनिट आहे, त्याचा एवढा मला काही ॲज सच यूज नाही वाटला, पण जो स्प्रे बॉटल जी आहे ना, ती खूप युजफुल आहे. इवन द मायक्रोफायबर. पण इथल्यापेक्षा मला असं वाटतं की सागाव्याला त्या प्रॉडक्टचा खूप जास्त यूज होणार आहे, कारण की तिथे खूप गरजेचं आहे. ह्या प्रॉडक्टचं नाव आहे अगारो डिलाइट इलेक्ट्रिक विंडो क्लीनर. ह्यामध्ये फर्स्ट युनिट आहे, जिथे की तुम्हाला वॉटर बॉटल दिसेल, स्प्रे तुम्ही त्याला म्हणू शकता. त्याच्यानंतर एक मेन युनिट आहे, सोबतच 2 मायक्रोफायबर क्लॉथ्स त्यांनी दिलेले. सो सुरुवातीला आपल्याला ह्या स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. व्यवस्थित क्लीन व्हावं म्हणून मी थोडंसं हँडवॉश टाकलं, म्हणजे थोडा फेस पण येईल. मायक्रोफायबर अटॅच करण्यासाठी ही एक अटॅचमेंट त्यांनी दिलेली आहे. सो ह्यामध्ये अशा पद्धतीने हे अटॅच करून घ्यायचं आहे. आणि सेम अटॅचमेंट तुम्हाला वॉटर बॉटल जी आपली आहे, स्प्रे बॉटल, त्याच्यावरती फिक्स करायची आहे. म्हणजे खालून तुम्ही स्प्रे करू शकता आणि वरून लगेच मायक्रोफायबर क्लॉथने तुमची खिडकी क्लीन होणार आहे. खिडकी आपण नेहमी फडक्याने पुसतो आणि पुसल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर सुकल्यानंतर ते छोटे छोटे डाग पाण्याचे तसेच राहतात. सो त्याच्यासाठी हे मेन युनिट आहे, जिथे की सक्शन क्रिएट होतं आणि सक्शनच्या मदतीने खिडकीवर जे काही थोडंफार पाणी आहे ते सक्शनच्या मदतीने खाली एक टँक आहे, तिथे ते पाणी सगळं कलेक्ट होतं. सो त्याच्यासाठी हे मेन युनिट आहे की थोडंफार पाणी जे राहिलं असेल खिडकीवर, सक्शनच्या मदतीने तेही रिमूव्ह होऊन जातं. ह्या टँकमध्ये सगळं खराब पाणी जमा झालेलं असतं. सो त्यांनी इथे लॉकिंगची आणि अनलॉकची सिस्टम दिलेली आहे. त्याच्यातून तुम्ही पूर्ण ते खराब पाणी टाकून आणि धुवून ते व्यवस्थित ठेवू शकता. मायक्रोफायबर पण काढून व्यवस्थित वॉश करून परत सुकून आपण हे व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक करून ठेवायचं आणि जेव्हा हवं तेव्हा आपण हे यूज करू शकतो. आता मी हे घेऊन चालले सागाव्याला, कारण की तिकडे ह्याची खूप जास्त गरज आहे. ॲनिव्हर्सरी झाली, आता काहीतरी अजून पण इथे कळेल मला पुढे. शुभम आजच मला विचारतं, नियू तुला काय पाहिजे, मला खरं सांग. मग मी सांगितलं हा त्याला मला काय पाहिजे. मग सांगतो मग किती रुपयापर्यंत पाहिजे. म्हणजे मलाच काय विचारतो तू गिफ्ट देणार ना, मग तू ठरव किती रुपयाचं ते, मलाच काय विचारतो.
आणि एक मिनी ब्लॉग पण मी जस्ट लाईव्ह केलेला आहे. होप तुम्हाला आवडला असेल. अजून बरंच काय काय चालू आहे पण मी तुम्हाला हळूहळू आणि मिनी ब्लॉग्स मध्ये सांगत राहीनच. बाय द वे माझा फेवरेट टी शर्ट आहे ये. एक माझ्याकडे असे दोन आहेत. माझ्याकडे म्हणजे एक हितूचं एक माझं. हे हितूचं होतं मला वाटतं जे मी आणलं आणि माझा एकीच आता नाव झालंय असं काहीतरी आहे. असं आलटून पालटून आमचं झालं असं. बाय द वे हितूचं कसं झालंय. हितूचं मस्त झालंय मज्जेत चाललंय. तिला पहिला जॉब तिथे मिळाला. म्हणजे त्यांचं कसं असतं स्टडी पण करायचं आणि काम पण करायचं म्हणजे थोडाफार खर्च आपला निघतो. असं तिचा मस्त एक जॉब झाला जिथे ती मला वाटतं 5 की 7 दिवस तिला तो जॉब करायचा होता आणि बऱ्यापैकी सुंदर अमाऊंट तिला मिळाले कारण की आपल्यापेक्षा तिथे करन्सीचा रेट वगैरे सगळं काही जास्त असतं. तो वेगळा भाग आहे. सो त्यामध्ये ती काल गेलेली शॉपिंगला असं जॅकेट्स वगैरे असं बरंच काय काय घेतलंय तिने. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की ह्या महिन्याचं जे रेंट असेल जिथे ती राहते त्याचं रेंट ते पण ती आता स्वतःच्या पैशाने भरणार. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. भारी आहे. बाकी काय देत राहीन मी तुम्हाला अपडेट. ह्या व्हिडिओत पण थोडाफार हितूसोबत आपण गप्पा मारू आणि तुम्हाला ना अजून एक इंटरेस्टिंग काहीतरी दाखवते. 1 मिनिट. येस मी हे कुठून ऑर्डर केलं सांगू तुम्हाला. मिशोवरून. मला वाटतं म्हणजे जितकं मला आठवतं मिशोवरची माझी ही मे बी पहिली शॉपिंग असावी. ह्या आधी मी मला नाही वाटत काय घेतलंय आणि मी जास्त प्रेफर पण नाही करत मिशो तेवढा. पण ह्या वेळेस मी असंच घेतलं काहीतरी चला घेऊन बघूया आणि मी काय घेतलंय तुम्हाला दाखवते. येस आणि मी एक कानात घातलात पण कारण की सध्या काय होतं लग्न असतात आणि माझे जे सोन्याचे कानातले ते अगदी छोटे आहेत. मग आई बोलते की झुमके वगैरे थोडेसे घातले की छान वाटतं. मग ते 10 वेळेस काढायला लागतात आणि ते स्क्रू आलेत. मग मला कंटाळा येतो म्हणून मी आता काढूनच ठेवलात म्हणून. आणि हे जे घातल्यात ते पण ह्यातलेच आहेत. टॉप्स माझ्याकडे असे दुसरे पण आहेत पण हे मी सुंदर असं काहीतरी घेतलंय कारण की मी विचार करते मी तशीही जास्त आता फिरत नाही. ठीक आहे बाहेर जाणं माझं ऑलमोस्ट बंद झालंय कारण की जॉब आता घरून असल्यामुळे. पण जेव्हा कधी जाते ना असं वाटतं की चला जरा प्रॉपर जाऊया काय असं प्रॉपर ड्रेस प्रॉपर असं गेटअप असं काहीतरी करून. आणि म्हणून मी हे सुंदर घेतले जे कुर्तीजवर वगैरे खूप छान दिसतील इव्हन जीन्सवर आणि खूप अफोर्डेबल आहे. बाय द वे मिशोवरचं मी जितकं ऐकलंय की जर आलं ते एकदम भारी नाही आलं तर मग पण मी 3 प्रोडक्ट ऑर्डर केल्यात. पुढचे मी तुम्हाला येणाऱ्या कुठल्या व्हिडिओमध्ये दाखवेन पण खूप सुंदर आल्यात. आता मला एवढंच कन्सर्न आहे की बाबा पाण्यात वगैरे गेल्यावर किंवा खूप म्हणजे थोड्या दिवसांनंतर हे काळे वगैरे नको पडायला. नाहीतर मग तर बेस्ट आहे. मी ज्या प्राइसमध्ये घेतले त्यामध्ये तुम्हाला इझिली हे कुठेही मिळून जाईल. मिंत्रा असेल फ्लिपकार्ट असेल कुठेही मिळून जाईल आणि छान आहेत ना किती सुंदर आहे ते. सुपर क्लीन मिरर. एवढा क्लिअर एवढा क्लिअर मिरर हा कधीच नव्हता आरसा. ये छान 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 सुंदर सुंदर. आणि आता मला काय करायचंय तर मी आज घरी जायचं ना म्हणून मी मिरची कोथिंबीर वगैरे पण सगळं घेतलंय. नाही तर मग तिथे गेलं ना की आलंच नाहीये ग मिरचीच नाही ग म्हणून मी आधीच घेतलं. माईला न विचारताच घेतला. आता मोस्टली ना असं मी केलं की काय होतं घरी ऑलरेडी असतं. माई बोलते अगं आहे असं माझं म्हणजे माझाच पचका होतो. पण ठीक आहे तर मी घेतलंय. आणि मी काय आणलं त्यामध्ये आवळे. ह्याचं काय बनणार आहे हे तुम्हाला कळेलच पण एका मिनी ब्लॉगमध्ये. तो मी एक 2-4 दिवसात टाकेनच तेव्हा तुम्ही बघून घ्या. आता थोडा वेळ मी जरा काम करते आणि त्याच्यानंतर मग आपण भेटूया. ओके बाय. इथे ना समोरच अगदी खिडकीच्या त्या बाजूने पाल आहे आणि त्याशी वरून आहे आणि तिचं म्हणजे असं डोकं असं डोकावून बघते आणि माझी नजर आता मला कळालंय ती तिथे. सो माझी पण नजर इकडे आलं ना की आधी तिथेच जाते. मी तिला खाडखूड करण्याचा प्रयत्न केला इकडून पण ती बिलकुलच हलत नाहीये. मी आता विचार केला ठीक आहे जसं आहे तसं. शुभम आला की मी पुन्हा एकदा प्रयत्न करेन तिला घालवायचा. पण बघू. ह्या खिडकीत एक आहे तिकडे देव्हाऱ्याच्या खिडकीत एक आहे. आधीच्या रूममध्येच आहे मला वाटतं एक आणि एक आपल्या शेवटच्या रूममध्ये आहे. सो अशा आहेत त्या. ही आणि मी तुम्हाला सांगायला विसरली शुभमने जे औषध आणले ना कॉक्रोचेसचं. आता इथे ना कॉक्रोचेस म्हणजे ते असे मोठेवाले कॉक्रोच तसे नाही ते बारीक असतात बघ एकदम असे बारीक आणि मग ते छोटे थोडे थोडे मोठे होत जातात. म्हणजे त्यांची साईज एवढी मॅक्स असतात. ते सर्वात मोठे ते हे आणि मग अगदी बारीक बारीक
आणि ते रात्रीच कट्ट्यावर असतात असे. आणि ते औषध एक नंबर निघालं. म्हणजे शुभमने ह्या ज्या ट्रॉली आहेत ना असं साईडने आता इथे लावलेल्या आहे, त्याच्यानंतर असं कॉर्नरला वगैरे सगळीकडे आता मी सकाळी साफ केलं त्याने त्या दिवशी लावलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर अधूनमधून एकदाच त्यानंतर मला वाटतं त्याने परत असं कॉर्नरला वगैरे लावलं. बऱ्यापैकी कॉक्रोचेस म्हणजे ते छोटूवाले मरून पडलेले, म्हणजे ते खातात आणि थोड्यानंतर त्यांना अशी गुंगी येते की काय होतं मला नाही माहिती, पण इवन खाली पण असतात. त्या दिवशी लावलेल्याचा इफेक्ट अजून आहे. म्हणजे आता जरी नवीन कोण आलं आणि त्यांनी ते खाल्लं तर ते लगेच मरून पडलेले असतात ट्रॉलीत. मी रोज साफ करते, रोज मी काढते, फडकायला लावते. 2 ते 3 तरी असतातच आणि बारीक बारीक असे एकदम बारीक. आता मी साफ केलं नाही तर तुम्हाला दाखवलं असं, पण एक नंबर औषध आहे. 350 रुपये वसूल. पप्पानी त्या दिवशी बोई मच्छी की कोणती मला नाही एक्झॅक्टली माहिती, पण हे माझा सकाळीच करायचा प्लॅन होता म्हणून मी त्याला मसाला वगैरे लावला, पण मी केली नाही. सो आता मी मस्त हिला फ्राय करणार आणि सोबत मी भाजणार आहे भाकरी. येस, एकटीसाठी तरी मी भाकरी भाजणार. इतकं सुंदर मी जेवण करते स्वतःसाठी, एकटी असेल तरी तुम्ही मला सांगता काय खिचडीच खाते असं, पण मी बनवते कधी कधी, फक्त मी पोस्ट नाही करत. शुभमने काहीतरी सिक्रेट पॅक करायला लावलं. हॅलो, आणि आधी पण आलेली आहे. आता आपण फटाफट पॅक करू आणि निघूच. असं मी सांगितलेलं आहे की मी थोड्याशा साड्या पण घेते आणि आधीने माझ्यासाठी सुंदर अशा 2 टॉप घेतल्यात, मस्त आल्यात. मी तुम्हाला नंतर दाखवेन. सो सध्या माझ्याकडे ऑप्शन आहे ही एक साडी आहे मस्त, आणि दुसरा एक ऑप्शन माझ्याकडे आहे तो म्हणजे ही एक साडी आहे. सो ह्या दोन्ही साड्या आहेत ना, मी आधी पण आय सांगितलंय माझ्या लग्नात जेव्हा म्हणजे करवली आणि तिची म्हणजे नवऱ्याची आई त्यांना द्यायच्या असतात साड्या, तो ह्या 2 त्या साड्या आहेत. एक माईची एक आधीची, दोन्ही पण मीच वापरते. आणि ही सुंदर अशी साडी पप्पांनी आणलेली, पप्पा पींनी माझ्यासाठी, पण त्या ब्लाऊजवाल्याने माझं ब्लाऊज ह्याच्यावरचं घालवलंय. इतकी सुंदर साडी, म्हणजे कलर पण इतका छान आहे आणि ह्याचा पदर असा एकदम व्हायब्रंट. पण आता मी काय करू, ही पण खूप सुंदर साडी ऍक्च्युली, पण ही ना अशी थोडी हेवी आहे घातल्यावर. 2च वर्षात माझ्याकडे एवढ्या साड्या झाल्यात, पण आताची लग्न संपली ना की मी ह्याच्यातल्या बऱ्याच साड्या काढणार आहे, कारण की नुसताच ठेवून फायदा नाही. ज्या आता मी नाही घालणार किंवा माहिती नाही घालेन पण की नाही, आणि मला ह्या साडीवरचं ब्लाउजच भेटत नाहीये. केलंय ऑर्डर, आता येईल तेव्हा. एक आण घरी न्यायला, 4 आण घरी न्यायला. आणि मी भजी आणते, माईला भजी आवडते. मग तेच 2 प्लेट घरी न्यायला आण. 2 वडापाव आण, तू एक खा, एक आम्ही दोघं खाऊ आणि मग भजी घे. मी नाही खाणार आहे, मी थोडा पण नाही खाणार. मी आता सांगते, मग तू मला फोर्स नाही करायचा. स्टाईल वेल का ते काय. आम्ही चाललोय घरी आणि मी नुसती ना सांगते आम्ही खात नाही ना एवढे, म्हणजे प्रत्येक ब्लॉग मध्ये आपला वडापाव आता असतोच ऑलमोस्ट, पण मी आज नाही खाणार आहे कारण की माझं ऑलरेडी पोट दुखतंय जरा. काठी घेतली कारण की माई गेलेली आज लोऱ्याला, कारण की आज होतं श्रेयाचं आणि सुशांतचं वरण, म्हणजे कार्यक्रम असतो लग्नाच्या आधीचा. सो माई तिकडेच होती पूर्ण वेळ. आम्ही वडापाव खातो तिथपर्यंत तुम्ही त्या क्लिप्स थोड्याशा बघा. मिमीची गोष्ट, मिमी म्हणजे आमची माणसं. सांगू मग तिने ना म्हणजे ती आली स्वतः, मग तिला 2 पिल्लं झाली नंतर अजून तिला 3 पिल्लं झाली, ती जोड्यातच घेऊन जायची. अच्छा, आता परत 2 झाली. ओके, छान पिल्लू बोलले तुझी मिमी. एकीचं नाव तर मी किती ठेवलंय, बाकीचं नाव नाही माहिती.
आम्ही आलो घरी. मी इथे करायला लावले भाजी म्हणजेच फ्राय काठी. माई गेलेली आहे लग्नाला आणि आम्ही लागलो जेवायला. आणि मी बोलले ना पाहुणी कोण आले, ती येस मावशी आले. ही आहे माईची मावशी आणि आपल्या तनूची आजी, असं डबल नाते. सो पप्पा गेल्या झारखंडला, ऑलमोस्ट आता आठवडा झाला असेल ना. सो मावशी इकडेच आहे माई सोबत, मस्त दोघीच असतात. मज्जा आहे त्यांची. आणि हे शुभमचं सुंदर असं ऑमलेट. येस, व्हेरी नाईस. स्क्रॅम्बल्ड एग. येस, इट इज स्क्रॅम्बल्ड एग. आणि आता मी मस्त जेवतो. आधीने सगळ्या पत्रिकांचे सुंदर असे पॅकेट्स बनवलेत. हे आता आम्ही लग्नात यूज करू आहेर द्यायला. आपण जे विकत आणतो तिने पत्रिकांचंच बनवलंय. हे भारी वाटते. ही पण आणि हे पण छान आहे. ह्याला नावं लिहायला व्यवस्थित स्पेस आहे. इथे ऍडजस्टमेंट करायला लागेल. इथे लिहायचं. भारी आहे पण हे रियूज. येस. आम्ही यांना सांगितलं की पुष्पा 2 साठी त्या नट म्हणजे ऍक्टर 300 करोड. तर माई सांगते कसा दिसतो ना, पैसे तर सांगते एवढे घेतो. तर माई ऍक्टिंग साठी पैसे घेतात असं. आणि ऍक्च्युअल मध्ये तो खूप भारी दिसतो. तर आता त्याचा तसा मेकअप आहे. नाही, तुझ्यापेक्षा कसं कोण भारी दिसेल का हो का. पण हे लग्न अजून झालेलं नाही.